विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MSCIT IT अवेअरनेस या कोर्समधील इरा सेशन 39चे गाईड डू इट युअरसेल्फ कसे करतात ते आपण बघणार आहोत. In the given presentation, change the background color to green. Assign 6 light at 80 using design tab. त्यासाठी आपल्याला डिझाइन टॅबवर क्लिक करायचं आहे. बॅकग्राउंड कलरवर क्लिक करू आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी फिल कलरवर क्लिक करणार आणि त्याने सांगितलंय ग्रीन असाइन 6 लाइट 80%. Submit. In the display presentation, select the text learner X A2K text and enhance by changing its tail fill color to red. या ठिकाणी आपल्याला learn AXS A2K हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर फॉर्मॅट टॅबवर जाऊन सेव्ह फिलमध्ये जाऊन आपल्याला रेड कलर सिलेक्ट करायचं आहे. उत्तर सबमिट. इन द गिवन प्रेझेंटेशन टेक इन्सर्ट द टेक्स्ट बॉक्स. या प्रेझेंटेशनमध्ये फक्त आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स ॲड करायचा आहे आणि उत्तर सबमिट करायचं आहे. एक्सपोर्ट द प्रेझेंटेशन इन PDF मध्ये फाईल आपल्याला PDF फाईल एक्सपोर्ट करायची आहे. त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे. एक्सपोर्ट ऑप्शनवर जायचं आहे. क्रिएट PDF. त्याच्यानंतर पब्लिशवर क्लिक करायचं आहे. येस म्हटलं, उत्तर सबमिट. In the given presentation, select the text. जो पॅरेग्राफ दिलेला आहे प्रेझेंटिंग यू पासून स्लाइड नंबर 2 वरती, त्याला सिलेक्ट करून त्याला लूज करायचं. आपल्याला टेक्स्ट इफेक्ट द्यायचा आहे. या ठिकाणी कॅरेक्टर स्पेसिंग दिलेलं आहे. त्यांनी कॅरेक्टर स्पेसिंग सांगितलेलं आहे लूज. 2 नंबरच्या स्लाइडला पण करायचं आहे आणि 3 नंबरच्या स्लाइडला पण करायचं आहे. या ठिकाणी आपलं 39 सेशनचे गाईड डू इट युअरसेल्फ हे सेशन संपलेलं आहे. या सेशनमध्ये गाईड डू इट युअरसेल्फ संपलं आहे. आता प्रोसेस फॉलो तुम्हाला करायचं आहे. सिम्युलेशनचे क्वेश्चन कसं करतात मी तुम्हाला करून दाखवते. PowerPoint provide many more themes to the user and you can choose the theme you like. Now for the given presentation, choose green themes. डिझाइन टॅबवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी थर्ड जे आहे ग्रीन त्याच्यावर क्लिक करायचं आहे. There are 2 standard slide size in the MS PowerPoint. For the given presentation, select the standard slide minimize. त्यासाठी आपल्याला डिझाइन टॅबवर क्लिक करायचं आहे आणि खाली हॉरिझॉन्टल स्क्रॉल बारला स्क्रॉल करून स्लाइड साइज
स्टँडर्ड साईज आणि मॅक्झिमाइजवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपले 39 सेशनचे सिम्युलेशन कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला सेशन टेस्ट करायचं आहे, त्याच्यानंतर तुमचं हे सेशन पूर्ण होईल आणि मग तुम्ही पुढचं 40 नंबरचं सेशनला सुरुवात करू शकता.